नमस्कार मुलांनो, लर्न मराठी अँड मॅथ्स मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी मधील 18वा धडा पैशांचे व्यवहार त्यांची प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत. चला तर सुरू करूया. तुम्हाला आठवतच असेल, आपल्या ह्या धड्यामध्ये पैशांचे व्यवहार आपण कुठे कुठे करतो. आपण बँकेत करतो, भाजी घेताना करतो, टेलिफोनचे बिल भरताना करतो, विजेचे बिल भरताना करतो, शूज घेण्यासाठी, चप्पल घेण्यासाठी, नंतर पोस्ट ऑफिस मध्ये कपडे घेण्यासाठी. आणि तुम्हाला आठवत असेल तर आपण एक मेडिकल स्टोअरचे पण उदाहरण घेतले होते. चला तर आपण आता ह्याचे प्रश्नोत्तर बघूया. पहिला प्रश्न आहे, वरील चित्रात दाखवलेल्या ठिकाणी पालकांसोबत भेट द्या. यू शुड विजिट द अबाउ प्लेसेस जो पिक्चर्स में दिखाए हैं, बैंक, पोस्ट ऑफिस, इलेक्ट्रिसिटी, जहाँ पे बिल भरते हैं वो आप अपने पेरेंट्स के साथ उसको विजिट कीजिए. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा. अब यहाँ पे आंसर हर एक बच्चे का अलग हो सकता है. मैंने यहाँ पे एक दिया है, बँकेतून पैसे काढणे, जमा करणे, विड्रॉवल अँड डिपॉझिट, चेकबुक आणि पैसे, भाजी खरेदी करणे, टू बाय व्हेजिटेबल्स, पोस्ट ऑफिस मध्ये व्यवहार करणे, मनी ऑर्डर एक्सेट्रा, बँकेत पैसे भरणे, चांभाराकडून चप्पल दुरुस्त करून घेणे. चांभार मीन्स कॉबलर. ओके. औषधी खरेदी करणे, कपड्यांच्या दुकानात कपडे खरेदी करणे. आप यहाँ पे आपके आंसर्स लिख सकते हो. बँकेत चालणारे पैशाचे कोणतेही दोन व्यवहार सांगा. व्यवहार मीन्स ट्रांजैक्शन. तो बैंक में कौन से मनी ट्रांजैक्शन होते हैं? पैसे जमा करने मीन्स डिपॉजिट, पैसे काढणे मीन्स विड्रॉवल. जोड्या जुळवा. अब जोड्या जुळवा में हम लेट्स do this. I will take this. Okay. Now, विजेचे बिल भरणे, मनी ऑर्डर करणे, फोनचे बिल. ब गट आहे पोस्ट ऑफिस, दूरध्वनी केंद्र आणि वीज देयक केंद्र. विजेचे बिल कुठे भरतो आपण? वीज देयक केंद्रामध्ये. मनी ऑर्डर कुठे करतो आपण? पोस्ट ऑफिस. फोनचे बिल कुठे भरतो आपण? दूरध्वनी केंद्र. आई होप आपको ये समझ में आ गया होगा. लेट्स गो नेक्स्ट स्लाइड. दुकानात जा. गो टू एनी शॉप. खालील वस्तूंचे भाव माहिती करून घ्या व किंमत लिहा. तो जैसे अगर आप स्टेशनरी शॉप पे जाते हो तो चित्रकला वही, ड्राइंग बुक, स्केच पेन बॉक्स, कंपास, ज्योमेट्री बॉक्स, शाळेचे बूट, छतरी आणि दफ्तर. इसके प्राइजेस निकाल सकते हैं. अब आप जो एरिया में रहते हो, जहाँ प्लेस में रहते हो, उस प्लेस के हर एक प्लेस के अलग अलग रेट होते हैं. मुंबई के अगर मॉल की शॉप में जाओगे तो उधर प्राइसेस बहुत ज्यादा रहेंगे. आप लोकल मार्केट में जाओगे तो प्राइसेस कम रहेंगे. होलसेल मार्केट में जाएंगे तो प्राइसेस उससे भी कम रहेंगे. तो मैंने एक लिस्ट दे दी है. ये है लिस्ट. चित्रकला वही 50 रुपए, स्टेशनरी बॉक्स और स्केच पेन बॉक्स 120 रुपए, कंपास 40, शाळेचे बुक 450, 450, छतरी 300, 300 रुपीज, दफ्तर में स्कूल बैग 750 रुपये, 750, 750, 50, 120, 40, 450 किंवा 450, 300, 750 किंवा 750. अब नेक्स्ट क्वेश्चन ये है कि ये सारी जो बैंक में आप कौन से बैंक, पोस्ट ऑफिस, वीज देयक में क्या क्या मनी ट्रांजैक्शन करोगे? पैसे भरणे, काढणे, पत्र टाकणे पोस्ट ऑफिस मध्ये, पैसे देणे बैंक, पोस्ट ऑफिस, वीज देयक, आप मनी दे रहे हो. मनी ऑर्डर करना पोस्ट ऑफिस, विजेचे बिल भरना वीज देयक केंद्र, दागिने सुरक्षित ठेवणे लॉकर, बैंक, चेक स्वीकारणे बैंक, वीज बिल भरणे वीज देयक केंद्र, कर्ज देणे बैंक, दागिने राखणे बैंक, मुदत ठेव योजना बैंक और पोस्ट ऑफिस. इवन पोस्ट ऑफिस also has
this facility to keep investment. भाजी मंडईला भेट द्या, तिथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा, भाज्यांचे प्रति किलो दर विचारा, भाजी मंडई यावर 5 ते 7 वाक्य लिहा. भाजी मंडी मीन्स वेजिटेबल मार्केट, मंडई मीन्स मार्केट. तो वहां पे जाइए, वहां पे कौन से वेजिटेबल्स सब्जियां बिक रही है उसका लिस्ट बनाइए और उनका रेट प्रति किलो दर, दर मीन्स रेट, रेट पर केजी निकालिए. भाजी मंडईवर 5 ते 7 वाक्ये माहिती लिहा. भाजी मंडईत अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात. तेथे बटाटा पोटॅटो, कांदा ओनियन, टोमॅटो वांगी ब्रिंजल, भेंडी ओकरा और लेडी फिंगर, गोभी कैबेज आणि पालक स्पिनाच विकले जातात. बहुत और भी बहुत सारे होते हैं. कैरेट है, गाजर आहे, काकडी आहे, कुकुम्बर आहे. भाजी मंडईत रोज खूप गर्दी असते. लोक ताज्या भाज्या खरेदी करतात. भाजीवाले भाज्यांचे दर सांगतात आणि पैसे घेतात. भाजी वाले जो भैया है वो क्या करते हैं, दर रेट बताते हैं और पैसे लेते हैं. भाजी मंडई स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे. इट इज वेरी इंपॉर्टेंट टू कीप हाइजीन इन वेजिटेबल मार्केट. अब एक लास्ट में उन्होंने एक जोक दिया है. सोनू बोलतो, मीनू माझ्या बापानी कालच इनोवा कार घेतली, आता आमच्याकडे 3 गाड्या झाल्या. तो सोनू कह रहा है मेरे बाबा ने कल, बाबा मीन्स पापा ने कल इनोवा कार ली थी और मेरे पास अभी 3 कार हुए. तो मीनू बोल रहा है, अरे सोनू माझ्या बाबांकडे कार स्कूटर रेल्वे अगदी विमान सुद्धा आहे. मेरे पापा के पास स्कूटर है, रेल्वे है, एरोप्लेन है. सोनू बोल रहा है, अरे वाह, मग तू सगळ्याच वाहनातून फिरला असशील. तुमने तो सभी गाड़ियों में से तुम घूमे होंगे. मीनू कहते नहीं रे, माझ्या बाबांचं खेळण्याचं दुकान आहे. मेरे फादर का टॉय शॉप है, खिलौने की दुकान है और ये सारे कार स्कूटर रेलवे एरोप्लेन ये सारे टॉयज है मेरे पास. ओके. अब स से शुरू होने वाले शब्द सफरचंद ससा सूर्य, द से शुरू होने वाले शब्द दफ्तर दूध दरवाजा, न से शुरू होने वाले शब्द नदी नळ नाव. नाव मीन्स नेम एंड दूसरा नाव मीन्स बोट. क कमळ कावळा किता, अ अननस अजगर अळी, अळी मीन्स इन्सेक्ट, अजगर मीन्स अ बिग पाइथन. त तबला तारा टोपी, म माशी मांजर मोर. ओके. या इस तरह से हमने पूरा ग्रेड 18 चैप्टर का प्रश्न उत्तर हमने कंप्लीट किया है. नेक्स्ट लेसन में लूंगी अनुभव 2 19वां धडा. आई होप आपको प्रश्नोत्तर अच्छे से समझे होंगे. डू लाइक शेयर सब्सक्राइब. आपके फ्रेंड्स को भी बताइएगा मेरे चैनल के बारे में और बोलते रहिए हर हर महादेव.